काळबांडेताई, इंगोलेताई ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं अशा विशाखाताई आणि ज्यांनी सूत्रसंचालन केलं असे शेंडे सर, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. मातोश्री परिसरात जमलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. माझं सर्व काम माझे गुरुवर्य बापूरावजी रंगारी यांनी केलेले आहे, त्यामुळे मी आता काहीच बोलणार नाही. काय बोला काही कळत नाही, तेच ते रिपीट करणे योग्य नाही. रमाबाईचा त्याग शब्दात मावणारा नाही, शब्द अपुरे पडतात. रमाबाईच्या त्यागासाठी तिची महिमा कशी करावी हे सुद्धा मला कळत नाही. तिने जर बाबासाहेबांकडे हट्ट केला असता की मला 9 दिवस 9 रंगाच्या साड्या हव्या आहेत, असा जर हट्ट धरला असता तर आज आपल्याला भीक मागायची पाळी आली असती. तिच्यामुळे आज आपण सुख समाधानाने जगत आहे. पण चिंतेची गोष्ट अशी की सकाळी जर आपण कोणत्या नगरात फेरफटका मारला तर पूर्ण शिळं पातळ अन्न नालीवर येऊन पडते, गाईला चारण्यात येते. आपण रमाईपासून काहीतरी प्रेरणा घेऊन काटकसर आणि नीटनेटकेपणा कसा आहे हा सुद्धा अनुभवाला हवा. तिनं आपला पूर्ण संसार काळ्या मण्यावर केला, गळ्यातल्या काळ्या मण्यावर केला, पण कधी कोणत्या गोष्टीचा हट्ट धरला नाही. म्हणून आपण सर्व बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या धम्माचं पालन करावं. पवित्राचा मार्ग, पंचशीलाचा मार्ग, सदाचरणाचा मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग आणि शीलगुणांचा मार्ग, 10 पारमिता, त्या सर्वाचा आपण अंगीकार केला पाहिजे. जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म हा बौद्ध धर्म आहे. माझ्या सर्व वाचण्यात आलं. प्रज्ञाबुद्ध विहारात असताना मी रमाईचं चरित्र वाचन केलं, तेव्हा मला 8 दिवस झोप लागली नाही. त्याचं वर्णन मी करू शकत नाही. पण शोकांतिका असा आहे, आपण बोलतो तसं वागत नाही. काल परवा एका ठिकाणी धम्म परिषद झाली, त्यामध्ये काही लोकांना, समाजसेवकांना धम्म पुरस्कार देण्यात आला. आता त्या धम्म पुरस्काराचे निकष कशा पद्धतीने लावले हे मला माहीत नाही, पण त्यातील बहुतांश लोक वाईन बारमध्ये धम्म पुरस्काराचा आनंद व्यक्त करत होते. ही शोकांतिका आहे. समाज आपलं अनुकरण करते. आपण पंचशीलाचं पालन करून आपल्या चरित्राकडे नेहमी लक्ष द्यायला पाहिजे आणि रमाईचा आदर्श आपण जीवनात उतरायला हवा. एवढं बोलून मी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.